आज भडकल गेट येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले आहे। आपण बघतोय यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, चंद्रकांतजी खैरे यांच्यासह मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते आपल्याला बघायला मिळत आहेत। आपण बघतोय हे राजू वैद्य यांच्यासह पदाधिकारी असतील मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। आपण बघतोय हे दृश्य आहे भडकल गेटमधील। आज परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे। खरं तर महापरिनिर्वाण दिनांना काही लोक काही संकल्प करत असतील, मोठे मोठे हार घालत असतील, ठीक आहे, काही गोष्टी ज्याच्या त्याच्या मनाप्रमाणे होत असतील, परंतु ही जी संघटना आहे, कायम नावाची जी संघटना आहे, या संघटनेनं सातत्यानं मागच्या 9-10 वर्षापासून एक वही एक पेन अशा पद्धतीनं एक चळवळ सुरू केलेली, याला चळवळ म्हणता येईल, की आपण हार घालतो, फुलं घालतो, ठीक आहे, नंतर हे फेकून द्यावे लागतात, तेही घालावे लागतात आणि घातलेच पाहिजे, नाही तर फुलावाल्यांचा व्यवसाय कसा चालेल, शेतकऱ्यांचा व्यवसाय कसा चालेल। परंतु एक वही पेन हेही महत्त्वाचं आहे, कारण आज बाबासाहेबांनी काय सांगितलं होतं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। आता शिकायचं तर कसं, आज शिकण्यासाठी सुद्धा इंच लढाई लढावी लागते, आणि म्हणून या इंचामध्ये 1 इंचाची मदत एक वही आणि एक पेनाच्या रूपानं ही संस्था करते। या संस्थेच्या या उपक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा देत असताना या उपक्रमात आम्ही सुद्धा आमच्या पद्धतीनं सहभागी होण्याचं अभिवचन बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं देतो। 1 लाख लोकांनी पाहिला देऊ आपला आता ना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थोर घटनाकार, भारतरत्न तर आहेच, परंतु त्यांनी प्रत्येक वेळेस लिहिताना वर जय शिवाजी लिहायचे ते, आणि इतका त्यांचा अभिमान होता, आणि म्हणून आज मी या ठिकाणी त्यांना अभिवादन करतो। आज बाबासाहेब नाही आहेत, पण त्यांचा पुण्यतिथी आज साजरी करतो आहे आपण, आणि मोठ्या प्रमाणात साजरे होते, फक्त इथेच नाही जगात साजरे होते, आणि म्हणून त्यांना अभिवादन करतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने। साहेब, ते पुतळ्याचं कधी होईल त्याचं सांगा, आपलं हे का नाही काम चालू आहे, मला कमिशनरशी बोललो तुम्ही, नाही लवकर काम चालू आहे। थँक्यू। खरं तर घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन। सर्वप्रथम मी वंदन करतो। अनेक सामान्यांना ज्यांनी ताठ मानेने जगण्याची या ठिकाणी संधी दिली, आणि मला वाटतं एक घटना जी मला वाटतं भारत देशाची एक बळकट अशी घटना, लोकशाही जी चालवणारी घटना जी बाबासाहेबांनी या देशाला समर्पित केली, या देशावर, देशातल्या प्रत्येक नागरिकावर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचे अनंत उपकार आहेत। हा देश कधीही त्यांना विसरू शकत नाही, कधीही विसरू शकत नाही। त्यांना भावपूर्ण आदरांजली, त्यांचे विचार पुढे घेऊन जाणे, खऱ्या अर्थाने हेच मला वाटतं त्यांचं स्मरण। सर्वप्रथम त्यांना मी अभिवादन करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज महापरिनिर्वाण दिनी संपूर्ण भारतच नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली राज्य, राष्ट्र आणि अनेक राष्ट्रामध्ये अर्पण होत आहेत, आणि त्याचाच हा विचार म्हणून की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला, कृतीला सलाम म्हणून रिपब्लिकन विद्यार्थी आघाडीच्या माध्यमातून दरवर्षी रक्तदान शिबिर होतं। बाबासाहेबांच्या विचारासाठी आम्ही रक्तसुद्धा सांडवायला तयार आहोत, हाच या संदेश, याच्यामधून संदेश। आजच्या जो सध्या जे राजकारण चालू आहे याच्यामध्ये संविधान संपवण्याचा प्रयत्न चालू आहे, काय म्हणाले? आजचं नाही तर अनेक वर्षापासून संविधान हे जे लोक विषमता मानतात आणि ज्यांना समता नको आहे, विश्वबंधुत्व नको आहेत, असे सगळेच लोक संविधानाला विरोध करतात, पण त्यांचा विरोध हा अतिशय मूर्खपणाचा आहे, आणि तो कधीही जिंकणारा नाही, म्हणून त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं विरोध करण्याचं काम सुरू केलेलं आहे। पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आहे हे केवळ या देशात नव्हे तर विदेशातील अनेक देश त्यापासून प्रेरणा घेत आहेत, आणि म्हणून मोदीजींनी काल रशियाच्या पुतिन यांना भगवद्गीता दिली, म्हणजे आम्ही ह्या देशामध्ये समता मानतो, पण मात्र इतर देशामध्ये विषमता निर्माण व्हावी व युद्धासाठी युद्धजिन्य उकसवण्याचं काम, कारण भगवद्गीतेमध्ये दुसरं काही नाही। प्रत्येक फोटो पेपरला, न्यूजपेपरला आपले पंतप्रधान जे आहेत तर डॉक्टर बाबासाहेबांना नतमस्तक होताना फोटो आहेत, प्रत्येकाला ॲड दिलेली आहे, काय म्हणणार?
नरेंद्र मोदी यांनी पेपरमध्ये जाहिरात देऊन सरकारचाच पैसा आतापर्यंत खर्च केलेला आहे आणि प्रत्येक वेळा लोकशाहीचं आणि बाबासाहेबांसमोर नमन करण्याचं ढोंग ते प्राईम मिनिस्टर झाल्यापासून सुरू करत आहे. मात्र प्रत्यक्षात कृतीमध्ये विषमतेची आहे आणि महामानवाला न मानण्याची. मी त्यांना मानत नाही असं ते म्हणू शकत नाही किंवा या देशातला कुठलाही व्यक्ती तो म्हणू शकत नाही आणि म्हणून मी महामानवाला मानतो असं ढोंग करण्याचं काम त्यांच्यातून सातत्यानं होत असतं. त्याचाच तो भाग आहे. सर, 1.5-2 वर्षामध्ये समृद्धीचा महामार्ग तयार होतो किंवा दुसरा महामार्ग तयार होतो, पण इथं आपल्या औरंगाबाद शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब पत्र असेल, अण्णाभाऊ साठेचं पत्र असेल, आत्तापर्यंत तयार झालेलं नाही. 2 वर्ष झाले. काय म्हणणं आपण? नाही, खूप मोठी शोकांतिका आहे आणि याच्यामध्ये सरकार जे प्रशासन जे आहे ते उदासीन आहे. महापुरुषांच्या नावावर मते घ्यायची, निवडून यायचं, सत्तेवर बसायचं आणि महापुरुषांचे जे पुतळे आहेत जे समाजाला प्रेरणा देण्याचं, एक विचार देण्याचं काम करतात, त्या पुतळ्याच्या नावावर मोठमोठे 5-5 कोटीचे टेंडर करायचे, पैसे खायचे आणि ते कामं 5-5 वर्ष प्रलंबित करायचे. म्हणजे एक आंबेडकरी समाजाला वेठीत धरण्याचं काम हे प्रशासन आणि हे सरकार या ठिकाणी करतं आहे. याला आमचा कडाडून विरोध आम्ही दरवेळेस करत आलो आहे. 14 एप्रिललाही असंच झालं होतं. त्या ठिकाणी तात्पुरतं स्मारक उभारण्याची मागणी दरवेळेस आंबेडकरी संघटना या ठिकाणी करतात, परंतु प्रशासन रात्रीचे 12 वाजेपर्यंत त्यांचा काही निर्णय लागत नाही. म्हणजे आंबेडकरी समाजानं उद्नीत न व्हावं, रस्त्यावर उतरावं, दंगल घडावी असा एक संदेश या प्रशासनाचा आहे काय, असा एक मनामध्ये संशय आंबेडकरी समाजाच्या दरवेळेस येतो. डॉक्टर बाबासाहेब शिका सांगितलेलं आहे, पण शासन जे आहे तर जिल्ह्यामध्ये शाळाच बंद करत चाललं आहे. काय म्हणायचं? गरिबांची मुलं शिकायला त्रास नाही, शासनाचं तो धोरणच आहे. जे काही सरकारी शाळा आहेत त्या आता या ठिकाणी घडगंज उद्योगपतींच्या घशामध्ये घालण्याचं काम या ठिकाणचं सरकार आणि या ठिकाणचे जे काही प्रशासक जी श्रीकांत आहेत ते करत आहेत. या ठिकाणच्या चालू शाळा त्या बंद पाडण्याचं कामही येथील प्रशासन मोठ्या प्रमाणावर करत आहेत. ज्या महानगरपालिकेच्या गोरगरिबांचे लेकरं शिकतात त्या शाळा त्यांना शिक्षक भेटत नाही आणि शिक्षक न भेटल्यामुळं त्याची जी विद्यार्थ्याची जी काही गुणवत्ता असते ती खालावत जाते आणि त्या शाळा बंद पाडण्याचं धोरण हे या ठिकाणचं प्रशासनच राबवत आहे. मी दीपक निकाळजे, आंबेडकरवादी बहुजन विकास समितीचा अध्यक्ष आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा सूर्य की ज्या सूर्याच्या म्हणजे त्याच्या प्रकाशामुळे केवळ भारतातच नाही तर जगामध्ये त्याची कीर्ती आहे. असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं 6 डिसेंबर रोजी महापरिवार निधन झालेलं आहे. आणि पहा, या दिनानिमित्त आज मुंबई असो म्हणजे जगातल्या वेगवेगळ्या ठिकाणी आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक एकत्र येतात आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करतात. आपल्याला काय वाटतं? आज डॉक्टर बाबासाहेब महापरिवार दिवस आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे शिकवण आहे शिका, संघटित संघर्ष करा, पण शिक्षणामध्ये सगळे शाळा बंद करण्याच्या रस्त्यावर निघालेली सरकार. काय म्हणणार? वास्तविक बघता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे म्हणजे जगाला एक मंत्र दिलेला आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. वास्तविक पाहता शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणजे त्यांच्या मुखातून निघालेला हा शब्द आहे. निश्चितच शिक्षण हा प्रत्येकापर्यंत पोहोचलेला. आज जर का आम्ही बघतो समाजाकडे, जर का समाजाचा जो दृष्टिकोन आहे आणि राज्यकर्त्यांचा पण जो दृष्टिकोन आहे, शिक्षणाकडे थोडस जर का व्यवस्थितपणे बघण्याचा दृष्टिकोन आता झाला पाहिजे. कारण की शिक्षण केवळ वेगवेगळ्या एका ठिकाणी बसून किंवा एकाच जमातीपर्यंत पोहोचवण्याचे जे हे नाही, तर शिक्षण हे असं आहे की ज्याने ते पिलं तर तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी सगळ्यांपर्यंत, मग तळागाळापर्यंत शिक्षण कसं पोहोचलं? जर का तळागाळापर्यंत जर शिक्षण पोहोचलं तर समाजाचाच नाही तर जगाचा विकास होऊ शकतो. कारण की हे शिक्षणामुळे होऊ शकतो. हे शिक्षकाने पण दाखवलं आणि विद्यार्थ्यांनी पण दाखवलं आणि ज्यांनी शिक्षण घेतलं त्यांनी दाखवलं. आज जर का तुम्ही बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे अफाट असं ज्ञान होतं. त्या ज्ञानाचा उपयोग जर खऱ्या अर्थाने जर का प्रत्येक विद्यार्थ्यांनी घेतला तर निश्चितच शिक्षणाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक विद्यार्थी हा चांगला आणि यशस्वी घडल्याशिवाय राहणार नाही. आजच्या दिवशी आपण सगळ्या आपल्या समाजाला काय संदेश देणार? केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की एक वेगळा झेंडा असं नाही किंवा निळं आकाश असं नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त आणि फक्त केवळ एका समाजाचे, एका जातीचे नाही, ते विश्वाचे आहेत.
तुम्ही बघितलं विश्वामध्ये पण बाबासाहेब आंबेडकरांना त्या भाषेत, कारण की ते ज्ञानाचं प्रतीक आहे आणि ज्ञानाचं प्रतीक हे सगळीकडे असते. त्याच्यामुळे त्यांना केवळ एका याच्यामध्ये न बांधता, एका समाजामध्ये, एका जातीमध्ये, एका धर्मामध्ये न बांधता त्यांना सगळीकडे, म्हणजे त्यांना सर्व रंगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला दिसतील. फक्त तुम्ही ते रंग ओळखला गेले पाहिजे तुमच्याकडे.